संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचं महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामं आहेत, तिथे जेवणावळी, विवाह, पार्टी इत्यादी समारंभ होतात। अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक, बँड, फटाके वाजवले जातात। या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टी तातडीनं थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय। त्यासाठी सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण पालिका करणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं। ठाणे महापालिका क्षेत्रातील नाविकास क्षेत्र, हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश तसंच राज्य सरकारनं मार्च 2025 मध्ये काढलेलं परिपत्रक यात अनधिकृत बांधकामाबद्दल करायच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित केलेत। त्यानुसार पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच सुरू झाली आहे। शहर विकास विभागानं येऊर इथे निवासी बांधकामासाठी परवानगी दिली आहे। या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याची पाहणीही या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे। सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिलेत। येऊरमध्ये महापालिका, वन विभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे।